नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता मानिनी जी असते ती पापड वाळत घालून खाली येत असते आणि म्हणत असते पाऊस नको पडायला आता. आणि जीवाच्या खोलीमध्ये जात नंदिनीला हाक मारत असते आणि खोलीमध्ये जात परत नंदिनीला हाक मारते. पण हे दोघं तर खालीच असतात. तर मानिनी म्हणते हे खाली आहेत वाटतं दोघं जण. आणि समोर सगळा पसारा बघून म्हणते काय करायचं या जीवाचं बाई, पसारा करणं काही थांबवत नाही. एवढ्या वेळेला नंदिनी ओरडलीये आणि आता बाप होणार आहे तरी सुद्धा असं म्हणून त्याचा शर्ट उचलते आणि त्याच्या खाली डायरी असते आणि म्हणते शर्ट, टॉवेल, डायरी त्यातच सगळं काही असं म्हणते. डायरी उचलते आणि त्या डायरीवरती काय जे लिहिलेलं असतं, सरोगशीचे त्यांनी जे मुद्दे काढलेले असतात ते सगळं तिला दिसतं आणि ती आता ते वाचल्यानंतर तिला धक्काच बसतो. तर इकडे तर खाली नंदिनी आणि जीवा ब्रेड ऑमलेट एन्जॉय करत असतात आणि नंदिनी म्हणते कमाल कमाल एकदम मस्त झालेला आहे आणि तुमच्या हातात तर जादू आहे जीवा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो जादू तर तुझ्या स्माईलमध्ये आहे राणी, आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते एक विचारू का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो दोन विचार दोन. तर नंदिनी एकदमच म्हणते जीवा माझ्याबद्दल घरात सगळ्यांना कळलं तर तुम्ही मला साथ द्याल ना? हे बघा मी हे सगळं ना एकटीने नाही हँडल करू शकणार. तेव्हा जेव्हा आता तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो करू सुद्धा देणार नाही. काहीही झालं ना तर मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. त्यामुळे अजिबात विचार करू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. काव्याची एक्झाम होईपर्यंत आणि डिलिव्हरी होईपर्यंत आपलं सिक्रेट ना सिक्रेटच राहणार आहे. तुझ्या मिसकॅरेजबद्दल किंवा सरोगशीबद्दल कोणालाही कळणार नाही. असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी हसते आणि तिला थोडा धीर येतो. तर इकडे आता मानेनी ती डायरी वाचू लागते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं सरोगशी नियम, आणि ती म्हणते सरोगशी आणि यांचा काय संबंध? तर इकडे नंदिनी जेवाला म्हणते एक सांगू का जेवा, तुमच्यातल्या कुठल्या क्वालिटीज बाळात यायला पाहिजे माहिती आहे? हे असं ऑमलेट तयार करणं. कमाल केले तुम्ही एकदम. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं गरीब बिचारा माणूस आहे मी आता. बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतात. पण जेव्हा माझी लेक येईल ना, तर तेव्हा या गरीब बापाला ना स्वतःच्या हाताने ऑमलेट करून खायला घालील. असं म्हणून तो मागे बघतो तर तेव्हा मानिनी तिथं आलेली असते आणि तिने डायरीसुद्धा सोबत आणलेली असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आई तुम्ही बसा ना. याने खूप छान ऑमलेट्स केलेत. तुम्ही पण ट्राय करा ना." तेव्हा मानिनी म्हणते, "ते सगळं नंतर, पण मला आधी सांगा हे काय आहे?" असं म्हणून ती डायरी समोर करते आणि ती डायरी बघितल्यानंतर मित्रांनो या दोघांच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि दोघंसुद्धा धक्क्याने एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर मानिनी विचारते, "तुमच्या डायरीत हे सगळं का लिहिलंय? सरोगशीशी तुमचा काय संबंध?" तर आता हे दोघे सुद्धा उठूनच उभे राहतात. तर मानिनी म्हणत असते, "काय रे?" तर तेव्हा नंदिनी एकदमच म्हणते, "आई मी कधीपासून विचार करते की तुम्हाला सगळं काही सांगून टाकावं." तर मानिनी म्हणते, "काय सांगायचं होतं?" तर जेव्हा आता धक्क्याने नंदिनीकडे बघत असतो, तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हेच की." तर तेव्हा जेव्हा तिचं वाक्य मध्येच खोडतो आणि म्हणतो, "हेच की आनंद निवासमधल्या एका मुलीला सरोगसी करायची आहे." तर तेव्हा मानिनी म्हणते, "काय? आणि कोणाला?" असं ती विचारते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं तुला आठवते का चित्रा, चित्राला करायची आहे सरोगशी. मी आणि नंदिनीने जिचं कन्यादान केलं होतं." तर मानिनी म्हणते, "हो, हो, चित्रा आठवली मला. पण तिचं तर लग्न आत्ताच झालंय ना. मग लगेच त्यांना मूल हवंय आणि होत नसेल तर जरा थांबायचं ना आणि जरा संसार एन्जॉय करायचा नसतो का रे तुम्हाला? आणि काय बाई तुमचा तर उलटाच ट्रेंड चाललाय." तर तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, "अगं नाही, नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं. चित्राला मूल नकोच आहे अगं. ती कुणासाठी तरी सरोगशी करणार आहे." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर तर मानिनीला अजून धक्का बसतो आणि ती म्हणते, "काय?" तर जेव्हा म्हणतो, "अगं म्हणजे ना तिच्या बहिणीला 9 वर्ष झाली, मूल होत नाहीये म्हणून." तर मानिनीला आता ते पटतं आणि ती म्हणते, "अच्छा, अच्छा, म्हणून तुम्ही हे नियम लिहिताय का?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आई मी काय म्हणतोय आता विषय निघालाच आहे, तर एक विचारू का? म्हणजे समजा तुझ्या दोन्ही सुनांच्यापैकी एकीला मूल झालं नसतं." असं तो बोलत असताना मानिनी म्हणते, "अरे काय उगाच बोलतोयस तू?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं अगं, समजा समजा म्हणतोय, आता तर काय आहेच ना. जर दोघींपैकी एकीला मूल झालं नसतं आणि तिने जर सरोगसी करायचा निर्णय घेतला असता, तर तुझी काय रिॲक्शन असेल?" तर तेव्हा आता मानिनी विचार करू लागते. तर इकडे मित्रांनो आता काव्या अभ्यास करत असते आणि तिची पाठ जरा अवघडलेली असते. तर तेव्हा मागून पार्थ येतो आणि तिची पाठ दाबू लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो, अहो." आणि परत थोड्या वेळ म्हणते, "अहो काय बरं वाटते देशमुख, काय सांगू, आणि माझे खांदे ना खूप दुखत होते."
आणि म्हणते, "पण सगळंच कसं कळतं हो तुम्हाला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे, हे ऐकून जरा चांगलं वाटलं तुमच्याकडून." तर तेव्हा काव्या म्हणते, "म्हणजे काय? मी काही कौतुक करत नाही तुमचं?" तर पार्थ म्हणतो, करता ना कौतुक. कौतुक करता, टोमणे मारता. मागच्या महिन्यात नाही का प्रेग्नन्सीबद्दल तुम्ही हेच म्हणत होता, की तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काय कळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या पोटात जरी बाळ नसलं ना, तरीसुद्धा प्रेग्नन्सीच्या बाबतीत सगळं काही कळतं आम्हाला. तर तेव्हा काव्या म्हणते, "अच्छा, चला ठीक आहे. आज मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. मला सांगा माझे खांदे का दुखतायत आत्ता?" तर पार्थ आता थोडासा हसतो आणि म्हणतो, "खांदे ते तर दुखणारच ना." तर तेव्हा काव्या त्याला एक फटका मारते आणि म्हणते, "देशमुख, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं नाहीत ना, तर तर ते राहू देत. मी आता प्रश्नाचं ज्या उत्तर विचारलंय ना, ते अगोदर सांगा बरं." तर पार्थ आता विचार करू लागतो. त्याला तर माहितीच नसतं काय. तर काव्या म्हणते, "सांगा, सांगा. नाही माहिती ना? वाटलंच होतं मला." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय उगीच वाटलंच मला, माहिती आहे मला. काय आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये पोट वाढल्यामुळे कंबर, खांदे, मान सगळ्यावरती ताण येतो आणि गेले 3 महिने झालं तुम्ही एका कुशीवरतीच झोपताय. खांदे तर दुखणारच ना." तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "गुड बॉय" आणि विचारते, "कसं कळलं तुम्हाला हे?" तर पार्थ म्हणतो, "कसं कळलं म्हणजे ते ऑफिसचं" असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्य म्हणते, "दिव्या?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो दिव्याचा काय संबंध येतो याच्यामध्ये, या प्रेग्नन्सीमध्ये?" "अहो माणूस बोलत असतो, पहिला त्याला संपवू द्या." तर काव्य म्हणते, "बरं ठीक आहे, बोला, बोला." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय आहे ना, ऑफिसला जाताना रोज मी माझ्या बॅगमध्ये गर्भसंस्काराचं पुस्तक घेऊन जातो. हो, आता 3 महिने झालेले आहेत. आता पुढच्या 3 महिन्यांचे अपडेट्स ठेवायला नकोत का? नाहीतर परत तसंच व्हायचं. चोरओटीच्या दिवशी मी विचारायचो, की चोरओटी का? असं म्हणतो, थांबतो आणि परत तिथून उठतो. तर तेव्हा काव्य आता म्हणते, "तुम्हाला चोरओटीबद्दल काही माहिती नव्हतं देशमुख?" तर पार्थ म्हणतो, "माहिती होतं ना. कोण म्हटलं माहिती नव्हतं? म्हणूनच मी तर त्या चोरओटीच्या दिवशी आपल्या त्या आय-ए-एस माननीय राज्याध्यक्ष मॅडम आणलं होतं ना तुमच्यासमोर." तर तेव्हा काव्य म्हणते, "देशमुख ते ना मी खरंच कधीच नाही विसरणार आणि न विसरण्यासारखंच आहे ते सगळं. आणि तुम्हाला सांगू तुम्ही जे काही केले ना त्या दिवशी, ते कुणालाच नाही सांगितलेलं आहे. माझ्या क्लासमध्ये कुणाला कुठं काही नाही आहे सांगितलेलं त्याबद्दल. त्यांना जर कळलं ना तर शॉक बसेल सगळ्यांना शॉक." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "मग आज त्यांना शॉक देऊच यात." आणि त्यानंतर आपला मोबाईल काढतो आणि म्हणतो, "हा बघा तो व्हिडिओ आपल्या म्हणजे चोरओटीच्या दिवशीचा. हा व्हिडिओ ना मी आता पोस्ट करतोय." तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो व्हिडिओ पोस्ट करायचा? नाही अहो कशाला उगाच?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो ते आय-ए-एस ऑफिसर जे आहेत त्यांना बघून तुम्ही इन्स्पायर झालात. अहो तसाच हा व्हिडिओ बघून तुमचे बाकीचे मित्रमैत्रिणी इन्स्पायर होतील. त्यात काय एवढं?" तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही ते बरोबर आहे तुमचा थॉट चांगला आहे. पण मी प्रेग्नंट आहे कळतंय ना त्याच्यात. पोट दिसतंय." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "3 महिने झालेत म्हटल्यानंतर पोट तर दिसणारच आणि मी ना आता त्याच्यामध्ये एक टॅगसुद्धा देतो. रिअल आय-ए-एस विथ सिन्सिअर आय-ए-एस. चालेल ना?" तर तेव्हा काव्या म्हणते, "चालतंय की." असं म्हणे दोघे सुद्धा हसू लागतात आणि पार्थ आता लगेच तो व्हिडिओ पोस्ट करतो आणि आता तिला म्हणतो कोलॅब. तर तेव्हा काव्या लगेचच आपला मोबाईल घेते आणि डन पार्टनर असं म्हणते. तर इकडे आता म्हणजे जीवाने जो प्रश्न विचारलेला असतो त्यावर मानिनी म्हणते, "मी काय होकार दिलाच असता, पण असं ते म्हणत असते इतक्यातच नंदिनीचा फोन वाजतो आणि ती फोनवरती बोलत आता बाजूला जाते आणि तिकडून आता रेखाताईचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते, "नंदिनी मी चित्राला पाठवू का घरी फाईल घ्यायला?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "चित्राला? अहो नाही, नाही मी घेऊन येते ना फाईल तुमच्याकडे. तिला नका त्रास देऊ." तर इकडे जीवा म्हणतो, "आई ती फोनवरती आहे कदाचित ना तिला वेळ लागेल. तू सांग ना मला. तू काय म्हणत होतीस?" "होकार दिला असतास पण पण काय?" तर मानिनी म्हणते, "मी असा सल्ला दिला असता, की सरोगसी करण्यापेक्षा दत्तक घ्या ना मूल. म्हणजे हे बघ जगात ना ऑलरेडी इतकी मुलं आहेत, त्यांना आई-वडील नाहीयेत आणि तुम्हाला मूल नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे कोणी आहेत त्यांना. मग दत्तक का नाही घ्यायचं? हे बघ जगामध्ये इतका रखरखाट का आहे माहिती आहे का? आपल्याला ना झाडं लावण्याची आस आहे, पण ते झाड ना जगवण्याचा ध्यास नाहीये. म्हणजे बघा आपल्याकडे समजा भरपूर पाणी आहे, तर म्हणजे झाड रुजलेलं आहे, पण पाण्याविना थोडं सुकून जातंय. त्याला पाणी घालूया, त्याला जगवूया ना. ते मोठं करूया. मग नंतर नवीन झाड काय लावताच येईल की. म्हणजे हे आपलं माझं मत आहे हां. कोणाचं काही वेगळं मत असू शकतं. मला आपलं असं वाटतं. आणि असं म्हटल्यानंतर जेव्हा तर हसतो आणि मानिनीला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा नंदिनीनं सुद्धा ते सगळं काही ऐकलेलं असतं. तर मानिनी जेवायला म्हणते, "सोड की रे मेल्या." असं म्हणून ती हसू लागते.
तर तेव्हा नंदिनी मनात म्हणते, आईंशी सतत खोटं बोलावं लागतं याचं गिल्ट खूप आहे मनात. कधी-कधी वाटतं बाकी कोणाला नाही, पण आईंना खरं सांगून टाकावं. आणि त्यानंतर आता हे सगळं काही होतं आणि रात्री आता जीवा एकटाच विचार करत बसलेला असतो आणि तेव्हा त्याला ते सगळे क्षण आठवत असतात. म्हणजे मानिनी जे काही बोललेली असते ते सगळं आठवत असतं. मानिनी म्हणालेली असते, "मी असा सल्ला दिला असता, की सरोगसी करण्यापेक्षा दत्तक घ्या ना मूल. जगात ऑलरेडी इतकी मुलं आहेत, त्यांना आई-वडील नाही आहेत. मग दत्तक का नाही घ्यायचं?" आणि तो पायरीवरती असा विचार करत बसलेला असतो. इतक्यातच मित्रांनो आता त्याचं प्रतिबिंब तिथं येतं आणि त्याला म्हणतो, "अरे भावा, असं काय करतोयस? तू ना असा एकदम विचार करत बसला होतास. तुझ्या डोक्याचा ना गुंता झाला होता. म्हणजे कुठला मार्ग निवडायचा यात तुझा गुंता झाला होता. म्हणून म्हटलं आपण सोडवूयात. म्हणून मी आलो रिक्षा टाकून." तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, "अरे बरं झालं तू आलास. अरे मी ना खरंच खूप कन्फ्यूज झालो होतो. म्हणजे दत्तक मूल घेणं की सरोगसी? म्हणजे हे दोन्ही रस्ते मला बाळाकडेच नेतायत. म्हणजे नेमकं कुठल्या दिशेने जावं हे कळत नाहीये." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "अरे मैं हूं ना भावा. मला सांग सरोगसीसाठी काय लागतं तर आई लागते. बरोबर का नाही? ती हाय काय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "म्हणजे आम्ही शोधतोय पण अजून सापडलेली नाहीये." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "हां, मग असं समजूया ना की नाही सापडणार." "अरे भावा समजूया, समजूया." "अरे भावा आपल्याला समजून घे ना. मग आता मला सांग कुठला मार्ग उरतो?" तर तेव्हा जीवा म्हणतो, जो आईने सांगितलाय तो, मूल दत्तक घेण्याचा." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "मग आता मला सांग तो मार्ग काय वाईट आहे?" तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "नाही वाईट नाहीये, तो मार्गसुद्धा चांगलाच आहे." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "आत्ता माझ्या सगळा जांगडगुत्ता लक्षात आलाय. म्हणजे काय आहे, जर सरोगसी केला, तर तो मूल तुमचा असणार. तर दत्तक घेतला, तर दुसऱ्याचा असणार. वाय का नाही?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे नाही रे, तुला कळत नाहीये. मूल दत्तक घेतल्यावर आम्ही काय त्याच्यावरती कमी प्रेम करणार आहोत का? आम्हाला तर असं झालंय ना, की बाबा कोणीतरी आमच्या हातात बाळ आणून द्या बास. ते कसंही असो. आम्ही त्याच्यावरती मनापासून प्रेम करू, त्याला वाढवू, वाढवू. मग ते कसंही असो." "अरे पण मग जग खूप निर्दयी आहे रे. म्हणजे मग माझी मुलगी जेव्हा मोठी होईल, तेव्हा तिला कोणी हिणवणार नाही ना?" म्हणजे अरे तिला असं कोणी नको म्हणायला, की हे तुझे आई-वडील नाहीयेत. यांनी तुला काही उचलून आणलंय. मग तेव्हा काय अवस्था होईल माझ्या मुलीची? आणि तुला माहिती आहे का लहान मुलं ना लवकर ट्रॉमाटाईज होतात. डिप्रेशनमध्ये जातात. लहानपणीचा ट्रॉमा ना जाता जात नाही बघितलंय मी. तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "अरे भावा काय माणूस आहेस रे? केवढा लांबचा विचार करून बसलायस. काय आहे ना तुझं आता मला सांग. तुझा पोर तुझ्यासारखाच भारी असणार का नाही? ती तुझी पोर अख्ख्या जगाला ओरडून सांगेल, 'हाय भावा आई मी आणलाय मला उचलून.' तुमचं काय? तुम्ही अगोदर तुमच्या आई-बापाची पोरं हाय का नाही? याची काय गॅरंटी? मग हाय का नाही?" असं म्हटल्यानंतर जेव्हा तर हसू लागतो. तर त्याचं प्रतिबिंब पुढं म्हणतं, "मग आता मला एक गोष्ट सांग. उद्या तुझ्या पोरीला कोण काय बोलला, तर तो काय करणार?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे दात तोडीन मी त्याचे." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "अरे भावा मग इतका डॅशिंग बाप असताना तू कशाला काळजी करतो?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे कसला काय वेडाच आहे रे तू." तर तेव्हा जीवाचं प्रतिबिंब म्हणतं, "काय माणूस आहे, काय माणूस आहे. येडा स्वतःलाच येडा म्हणतोय. बरं मला सांग तुझा काय तो झांगड कुत्ता सॉल्व्ह झाला काय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हां, यार म्हणजे मला असं आता फ्री झाल्यासारखं वाटतंय. आता आता गुंता सुटल्यासारखं वाटतंय मला. एकदम ना असं हलकं वाटतंय." आणि असं तो बडबड करत असतो आणि इतक्यात वरून नंदिनी येते आणि तिला तर तो एकटाच दिसत असतो आणि ती म्हणते, "जीवा?" आणि खाली येत म्हणते, "अहो कोणाशी बोलताय तुम्ही? आणि केव्हापासून शोधते मी तुम्हाला. तुम्ही इथे काय करताय?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं मी ना असंच बसलो होतो. माझ्या विचारांच्या मध्ये स्वतःशीच बोलत होतो." तर तेव्हा नंदिनी विचारते, "कसला विचार?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "आपल्याला ना उद्या बाहेर जायचंय." तर नंदिनी विचारते, "कुठे?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "ते सरप्राईज आहे आणि डोळे बंद करून यावं लागेल हां." तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, "ठीक आहे." आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खरोखरच नंदिनीचे डोळे बंद करून म्हणजे तिला डोळे बंद करायला लावतो आणि तिला एका ट्रस्टमध्ये घेऊन येतो. म्हणजे आशे चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्ट असं त्याचं नाव असतं आणि तिथे तिला म्हणतो, "ये, ये, इकडे ये. इथं बस बरं. टेबल आहे पुढे. सावकाश, सावकाश." असं म्हणून तिला खुर्चीवरती बसवतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय चाललंय तुमचं? हा काय प्लॅन आहे तुमच्या डोक्यात? हे बघा मला आधीच सांगा काय सरप्राईज आहे ते."
उगीच ना काहीतरी विचित्र सरप्राईज देऊ नका मला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं हे काय आहे? विचित्र सरप्राईज का देईन मी तुला? हे सरप्राईज ना आवडेल तुला. आपण हे करूया." म्हणजे आईशी बोलत असताना मला हे काल सुचलं. तर नंदिनी विचारते, "आईशी? आईशी तर आपण सरोगसीबद्दल बोललो ना?" आणि म्हणते, "एक मिनिट, 1 मिनिट." आणि विचारते, "सरोगसी मदर मिळाली का आपल्याला? मला सांग ना, मी डोळे उघडते पटकन." तर तेव्हा जीवा म्हणतो, "एक एक मिनिट, चिल चिल. असं काहीसुद्धा झालेलं नाही आहे. आपल्याला सरोगेट मदर मिळालेली नाही आहे. इतकं सोपं आहे का ते? त्यापेक्षा ना मला एक दुसरा पर्याय सुचला." तर नंदिनी म्हणते, "बरं आता मी उघडू का डोळे?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "जरा पेशन्स नाही आहेत बघ तुझ्याकडे. 1 मिनिट थांब थांब." असं म्हणून उघड असं म्हणतो. आणि तिला म्हणतो, "बघ बघ इकडे बघ." तर नंदिनी आता ते वाचते, "आशे चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्ट." तर इकडे आता घरामध्ये मित्रांनो मानिनी काव्य आणि नंदिनीसाठी कोकम सरबत घेऊन येते. तर तेव्हा आता काव्याला कोकम सरबत दिल्यानंतर ती नंदिनीला हाक मारत असते. तर तेव्हा काव्या सांगते, "ती नाही आहे. तुम्ही मगाशी अंघोळ करत होता ना, तेव्हा जीवा नंदिनीला कुठेतरी बाहेर घेऊन गेलाय आणि घाईघाईत." तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो का? आनंद निवासलाच गेले असतील कदाचित." आणि म्हणते, "तुला सांगू का? ती त्यांच्याकडची चित्र आहे ना, ती सरोगेट मदर होणार आहे गं." तर तेव्हा काव्या म्हणते, "काय सांगता?" तर मानिनी म्हणते, "हो अगं, तिलाच भेटायला गेले असतील बहुतेक." तर तेव्हा काव्या म्हणते, "मोठी गोष्ट आहे ना ही आई?" तर मानिनी म्हणते, "हो ना, म्हणजे 9 महिने पोटात बाळ वाढवायचं आणि मग इदम न मम म्हणत." तर तेव्हा काव्या म्हणते, "1 मिनिट आता काय बोललात तुम्ही?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "इदम न मम म्हणजे आहे हे आपलं, पण नंतर ते ज्यांचं आहे त्या आई देऊन टाकायचं." आणि म्हणते, "असं मी काय म्हणते, तू ना जरा अधूनमधून ब्रेक घ्यायचा आणि हे बघ मी तुझ्यासाठी ना काहीतरी आणलंय." असं म्हणून तिच्या हातामधलं पुस्तक घेऊन बाजूला ठेवते आणि "थांब जरा" असं म्हणून आणि क्रोशा घेऊन येते. तर तेव्हा काव्या म्हणते, "क्रोशा? आई अहो हे असलं काही मला जमत नाही हो." तर मानिनी म्हणते, "अगं जमेल अगं, थोडा ब्रेक चांगला असतो आणि कॉन्सन्ट्रेशन पण होतं. तू एक काम कर ना, तुम्ही आजकाल ते व्हिडिओ बघता ना, त्याच्यामध्ये तुला मिळेल बघ आणि काही अडलं तर मला विचार ना." "आलेच मी" असं म्हणून तिथून ती जाते आणि म्हणते, "अगं ट्राय तरी कर गं." तर तेव्हा आता काव्या ते क्रोशा घेऊन बसते आणि त्याची सुई घेऊन प्रयत्न करत असते, पण तिला ते काही जमत नसतं. त्यामुळे ती वैतागून जात असते आणि त्या क्रोशाचा सगळा गुंताच करून टाकते आणि म्हणते, "काव्य काय केलेस हे? कोण सोडवणार आता हा गुंता?" आणि असं ती बोलत असते. तर तेव्हा मित्रांनो तर गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात, "सुटेल, मोठा गुंता सुटेल." आणि गुरुजींनी असं म्हटल्यानंतर काव्या तर त्यांच्याकडे धक्क्यानेच बघू लागते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आता पार्थला म्हणत असे, "चोरोटी तर झाली पार्थ, पण आता माझा पुढचा प्रोजेक्ट आहे मिस कॅरेजवाला IIP रोड. IAS व्हायला वेळ आहे, पण ही भावी IAS काव्या तो रोड ठीक करण्यासाठी अपील करणार आणि त्या रस्त्यावरती मिसकॅरेज झालेल्या बायकांना न्याय मिळवून देणार. पण त्यासाठी ना आधी मला त्या बायकांना शोधायला हवं." आणि असं ती सगळं काही पार्थला सांगत असते आणि मागून नंदिनी ते सगळं काही ऐकते आणि ते ऐकल्यानंतर तर तिला धक्काच बसतो. म्हणजे आता काव्याने हा जो काही नवीन प्रोजेक्ट डोक्यामध्ये घेतलेला असतो, त्या मार्गाने आता ती कसं का होईना नंदिनीपर्यंत पोहोचेल असं तिला वाटत असतं. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.